नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी 100 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. गुन्हे अभिलेखावर नोंद असलेल्या 100 जणांकडून पोलिसांनी बंधपत्र भरून घेतले. बंधपत्राच्या अटीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय. जालना जिल्ह्यातल्या अंबड, परतूर आणि भोकरदन शहरात नगर परिषद निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जालना शहरातील 4ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली. सर, आज काय प्रतिबंधक कारवाई? प्रतिबंधात्मक कारवाईचा आज आपण या ठिकाणी विशेष मोहीम घेतलेली होती आणि या दरम्यान आमच्या डिव्हिजन मध्ये साधारणपणे रेकॉर्डवरले जे निष्पन्न आरोपी आहेत त्यांच्यावर आपण प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे 126 आणि 129 BNS प्रमाणे आणि साधारणपणे आज 100 कारवाई करण्यात आलेल्या आहेत. त्यांना कारवाई करण्याकरता इथं आज प्रपोजल्स बोलवलेले होते ते लोक हजर झाले होते. त्यांना आम्ही आज बंधपत्र घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि यापुढे असल्या प्रकारचे गुन्हे जर केले तर बंधपत्र रद्द करून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही यापुढे काळजी घेणार आहोत आणि पुन्हा गुन्हे करणार नाहीत या दृष्टीने त्यांच्याकडून बंधपत्र घेणार. पोलीस स्टेशन यामध्ये आजच्या याच्यामध्ये सदर बाजार, कदीम जालना, तालुका जालना आणि चंदनजिरा या 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा आपण ड्राईव्ह घेतलेला आहे. यानिमित्त काय आव्हान वगैरे नाही, आपण त्यांनाच स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की त्यांचा रेकॉर्ड सांगितलेला आहे, त्यांना काय प्रिव्हियस रेकॉर्ड आहे ते काही शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे आहेत, काही प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहेत, त्यांना त्यांचं रेकॉर्ड सांगितले. यापुढे जर अशा प्रकारे त्यांनी गुन्हे केले त्यांच्या कठोर कारवाई तडीपार MPD सारखी केली जाईल असं त्यांना आपण सांगितलेलं आहे.